श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 46वा भाग. अक्कलकोट गावच्या वेशीजवळच पोलीस चौकी होती. पोलीस चौकीजवळच एक रिकामी जागा मोकळी होती. त्याच ठिकाणी स्वामी एका झाडाला टेकून पद्मासन घालून बसले होते. 3 दिवस स्वामी त्याच जागी थंडी वाऱ्यात बसून होते. त्यांना तशा अवस्थेत पाहून चौकीतील शिपाई दगडू सुद्धा अस्वस्थ झाला होता. कधी एकदा आपले वरिष्ठ अहमद अली खान येतो आणि त्याला दाखवतो, अशा पद्धतीने त्याची अवस्था झाली होती. अहमद अली खान 3 दिवस रजेवर होते. 4थ्या दिवशी ते कामावर रुजू होण्यासाठी निघाला होता. अक्कलकोटच्या बाजारातून त्याचा घोडा चालला असताना लोक त्यांना वाट करून देत होती. अहमद अली खान सुद्धा बारीक नजरेने बारीक सारीक गोष्टी टिपण्याचा प्रयत्न करीत होता. रसीलदारांचा घोडा बाजारातील एका दुकानासमोर थांबला होता. दुकानाच्या दरवाजावर खडूने लिहिण्यात आले होते की पांडू सोनाराचे दुकान. रसीलदार बाहेरून ओरडला होता, पांडू सोनार है क्या अंदर? पांडू सोनार चटकन धावत बाहेर आला होता. नमस्कार रिसालदार साहेब. पांडूने त्यांना हात जोडले होते. देखो पांडू, लोक तुझ्या विरुद्ध तक्रार करू लागले आहेत की तू अब खोटे दागिने विकू लागला आहेस. पांडूने चटकन आपले कान धरले होते. साहेब, खोटा आहे, पण अगर हे खरं असेल ना तर तुझी काही खैर नाही बघ. पांडूला काही बोलायची संधी न देतात रसीलदार अहमद अली खान घोडा घेऊन पुढे निघाले. थंडीनं तोही कुडकुडत होता. चौकीच्या दिशेने घोडा पळवीत असतानाच रसीलदाराला चोळप्पा दिसला होता. चोळप्पा एका झाडाखाली बसलेल्या बोवाला नमस्कार करीत होता. रसीलदाराला चोळप्पाची कीव आली आहे. त्यांनी आपला घोडा त्या झाडाजवळ थांबून चोळप्पाला उपवास करीत म्हटले आहे, चोळप्पा, तुम कभी नहीं सुधरोगे. पण चोळप्पाने रसीलदाराकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्या बोवाची पूजा केली आणि बरोबर आणलेले जेवणही त्याला दिले. रसीलदारला राहवले नव्हते. तो एकदम बोलून गेला होता. चोळप्पा, अरे इस अक्कलकोट में ऐसे भोंदू साधू बाबाओं की और तुम्हारे जैसे मूर्खों की कमी नहीं है. चोळप्पाने रागाने रसीलदाराकडे पाहिले. रसीलदार अहमद अली खान त्याचा अधिकच उपवास करीत म्हटले होते, कमाल आहे, माझ्यावरचा गुस्सा करतोस. चोळप्पा, हे भोंदू म्हण तुला लुबाडतात, समजत कसं नाही तुला? हा भोंदू बाबा नाही, प्रत्यक्ष देवाचा अवतार आहे. रिसालदारनी चोळप्पाच्या भोळेपणावर जोरजोरात हसला आणि अचानक आठवण झाल्याप्रमाणे त्याने घोड्याच्या खोगरीत अडकवलेल्या पिशवीतून एक चिलीम बाहेर काढत चोळप्पाकडे धरली होती. पुढील कथा आपण पुढच्या भागात ऐकूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.